शेअर मार्केटमध्ये मित्रांनो पैसा कमवणं खूप सोपं आहे, पण सर्वात मोस्ट डिफिकल्ट गोष्ट आहे ती म्हणजे तो पैसा राखून ठेवणं. स्पेशली फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडर्ससाठी हे खूपच मोठं प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असते. मार्केट ॲक्च्युली आता लाईव्हमध्ये चालू आहे. ओके, जेव्हा पण आपल्याला एक मोठा प्रॉफिट होतो किंवा कुठलाही प्रॉफिट होतो आणि जर आपल्याला तो प्रॉफिट राखून ठेवायचा असेल तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे काय ॲक्च्युली काही एक दोन गोष्टी आपण करू शकतो. आणि त्यातली वन ऑफ द बेस्ट फुल प्रूफ गोष्ट जी मी पर्सनली फॉलो करतो आणि जी प्रॅक्टिकल तुमच्यासमोर मी आज अंमलबजावणी करून दाखवणार आहे ती काय आहे ते पण बघून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायचे परत एकदा कुठलाही भाग तुम्हाला व्हिडिओचा आवडत असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक जरूर करा. लाईकचं बटन एकदम तोडून फोडून टाका. ओके, कोणी तुमच्यावरती कसल्या पण केसेस टाकणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटी देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केट ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल ऑलराईट लॉंग टर्मच्या हिशोबाने तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा आणि सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन कशी जर्नी तुमच्यावर मी करायला रेडी आहे. पण ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली फ्रीमध्ये शिकायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी मला व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 तास वेळेत रिप्लाय करतील. ऑफर केलेली नीट वाचून घ्या. आवडत असेल ऑफर तर नक्की पुढच्या स्टेप्स घ्या. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार्सच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. चला व्हिडिओची सुरुवात करूया. आता काय होतं मित्रांनो की आपण जेव्हा मेनली FNO ट्रेडिंग करतो किंवा किंवा इंट्राडे ट्रेडिंग करतो तेव्हा काय होतं की आपल्याला जो प्रॉफिट जो बनतो सकाळी सकाळी प्रॉफिट जो बनलेला असतो त्या प्रॉफिट बनल्यावरती जो आपल्यामध्ये तो हुरूर येतो ना, अरे येस मी प्रॉफिट जबरदस्त मोठा पैसा कमवलेला आहे, ते प्रॉफिट बघून आपण अजून रिस्क घ्यायचा प्रयत्न करतो. एक चांगली गोष्ट आहे की FNO किंवा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये झालेली आहे की सेबीनी जी आजचा प्रॉफिट बनलेला आहे तो आपल्याला आजच्याच वापरता येत नाही, तो नेक्स्ट डेला आपल्याला क्रेडिट होतो. ती एक चांगली गोष्ट आहे. लोक त्याला घेऊन कंपाऊंडिंग करायचे. पण बरेचदा मी माझ्या पर्सनल आयुष्यात पण बघितलं की जेव्हा पण माझा मोठा प्रॉफिट झाला मी एकदम जोश खोशमध्ये एकदम टोटली माझी होश गमवून तो प्रॉफिट तर गेलाच आणि उलट मी निगेटिव्ह लॉसेसमध्ये पण आलेलो आहे. मोठे मोठे लॉसेसमध्ये आले. म्हणजे 10,000चा प्रॉफिट झाला आहे, समोर मी 50,000चा लॉस एंडमध्ये करून बसलेलो आहे. तर आता हे स्टॉप करण्यासाठी नॉर्मली एक गोष्ट सगळे लोक सांगतात की यावेळेस समजा ट्रेडिंग झाली, माझा टार्गेट मीट झाला तर आपला कम्प्युटर बंद करायचं आणि कल्टी मारायची. राईट, ते बोलणं खूप साहजिक आहे. म्हणजे जे पण सायकोलॉजिकल गोष्टी आहेत ना ते उपदेश देणं आणि इवन स्वतःला समजून घेणं ते खूप सोपं वाटतं. पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये अंमलबजावणी आपण करायला सांगतो तर प्रॉब्लेम येतो. राईट, एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं की बाबा इकडनं तू उठायचं नाही किंवा ही गोष्टला या फोनला तू हात लावायचा नाही, जर असं जर कोण म्हणतं की ह्या फोनला कोण हात लावायचा नाही तेव्हा बरोबर जाऊन तुम्ही त्या फोनलाच हात लावणार. तर तसं जर कोणाला म्हणालं, जर तुम्हाला म्हणालं की बाबा ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट झाला की तुझा लॅपटॉप किंवा कम्प्युटर बंद करून ठेव त्याच्यासाठी आणि टाटा बाय बाय करून निघून जा, ते होतच नाही. त्यासाठी मार्केटमध्ये आजच्या तारखेला ऑप्शन्स अवेलेबल आहे. सगळ्या ब्रोकरकडे नाही पण ह्या ठराविक ब्रोकरकडे ऑप्शन अवेलेबल आहे. ओके, एनिवेज त्या ब्रोकरचं लिंक मी व्हिडिओच्या पिन कमेंटमध्ये टाकेन, तिकडनं पाहिजे तुम्ही ह्या ब्रोकरचं अकाउंट तुम्ही ओपन करून घेऊ शकतात. पण कसं ते ॲक्शन करायचं, ॲक्टिवेट करायचं ते ऑप्शन ते आपण बघून घेऊया. आता या स्क्रीनवरती जाऊन माझ्या बघून घेऊया. वेल, आज मित्रांनो FNO एक्सपायरीचा दिवस आहे. ओके, आणि आज मार्केटमध्ये मी बँक निफ्टी च्या कॉल आणि पुटमध्ये कॉलमध्ये 25,000चा प्रॉफिट केलेला आहे आणि पुट्समध्ये 11,000चा प्रॉफिट केलेला आहे. ओके, मार्केट अजून चालू आहे, जसं आपण बघू शकता टिक्स होत आहेत. आता हाच एक्झॅक्टली आता 35,000चा जो प्रॉफिट आहे, 35 ॲक्च्युली हे 2,500 सोडून द्या तर उलट माझा ॲक्च्युली 36-37,000चा प्रॉफिट दिसतोय माझा FNOमध्ये. तर हा प्रॉफिटला उडायला काही जास्त वेळ लागणार नाही जर मी ही स्क्रीन अशीच चालू ठेवली तर. ओके, आणि जरी मी म्हणालो की मी ही स्क्रीन मी बंद करून जाईन तरी पण आपल्याला खुजली येणार की परत जाऊन कुठून तरी लॉग इन करून परत या स्क्रीनवरती जाऊन मला बघायचं आहे आणि मला ट्रेड करायचं आहे. आणि बरोबर तेव्हाच तो हा जो माझा 35,000चा प्रॉफिट झालेला आहे तो पूर्ण शून्य होऊन नेगेटिव्हमध्ये पण जाऊ शकतो. तर त्यासाठी काय करायचं, सो पर्टिक्युलर ब्रोकर आहे त्यांच्याकडे जे ऑप्शन अवेलेबल आहे. ओके, त्यांनी दिलेलं एक ऑप्शन समथिंग कॉल्ड ॲज किल स्विच. ओके, किल स्विच हा एक ऑप्शन आहे जिकडे मी माझी ट्रेडिंग अकाउंट ओके त्या पर्टिक्युलर दिवसासाठी मी बंद करू शकतो. आता मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल पहिलं दाखवतो, माझी ऑर्डर जातात की नाही मी तुम्हाला दाखवतो पहिलं तर. ऑलराईट, सो मी इकडे बाय ऑर्डर प्लेस करतो. ऑलराईट, एक लांबची ऑर्डर टाकतो, जस्ट मला आता मला काही ऑर्डर्स एंटर करायचे नाही आहेत डिसिप्लिनच्या हिशोबाने, पण मग मी ऑर्डर टाकतो 70 रुपयाला. ऑर्डर सिस्टममध्ये गेलेली आहे. ऑलराईट, मी जाऊन ती ऑर्डर कॅन्सल पण करतो.
कॅन्सल पण करतो. ओके, ऑर्डर कॅन्सल पण करून टाकली. म्हणजे पण सिस्टममध्ये माझी ऑर्डर सध्या जाते. ऑलराईट. सो आता मला हे थांबवायची आहे ट्रेडिंग येणाऱ्या 12 तासांसाठी. ती आता मी कशी करणार, पण लॉजिकली ते सांगायची आधी परत एकदा सांगतो मित्रांनो. माझा आजचा दिवस माझा प्रॉफिटचा जो माझा टार्गेट होता 35,000चा, तो ॲक्च्युली टार्गेट होता 30,000चा. 35,000 झाले आहेत. 35,000चा टार्गेट जो आहे तो मीट झालेला आहे. सो मला आता ट्रेडिंग बंद करायची आहे. आणि ट्रेडिंग नुसतं बंद नाही करायची आहे, कितीही देव जर येऊन मला सांगितलं की महेश तू आला ते ट्रेड मार, तरी पण मला तो ट्रेड घेता नाही आला पाहिजे, असं सॉफ्टवेअरमध्ये मला कमांड द्यायचं आहे. तर मी इकडे बॅक एंडमध्ये जाऊन, ओके, यांच्या इकडे सेगमेंट्सवरती जाऊन इकडे किल स्विच नावाचा एक प्रकार असतो, त्या किल स्विचला मी जाऊन किल करतो. आता इकडे फ्युचर ऑप्शन जो सेगमेंट आहे मी त्याला बंद करतो. ओके, आणि ह्याला मी इथे कंटिन्यू बटन दाबणार. जसं मी कंटिन्यू बटन दाबणार माझ्या ते आता ॲक्टिवेशन स्टॉप होणार येणाऱ्या 12 तासांसाठी. म्हणजे उद्या मार्केटमध्ये परत मला ट्रेड करता येईल, पण आजच्या दिवसभरात मला मार्केटमध्ये ट्रेड करता येणार नाही. मी कंटिन्यू स्विच दाबला. ओके, आणि यावेळी माझं आता ते एक अर्धा ते 30 सेकंडमध्ये प्रोसेस होऊन जाईल, पण मला वाटतं ऑलमोस्ट प्रोसेस झालेलं असणार आहे. परत एकदा आपण चेक करूया जाऊन इकडे मला ऑर्डर टाकता येते का. ओके, आता इकडे मी परत ऑर्डर टाकायला बघतोय. मार्केट ऑर्डर्स टाकायचं, मार्केट ऑर्डर टाकून बघूया की 90 रुपयाला टाकतो, बघतो ऑर्डर घे जाते का. सो 90ला ऑर्डर टाकतोय. बघा एरर, NFO इज डिसेबल फॉर युअर अकाउंट, यू कॅन ॲक्टिवेट द सेगमेंट ऑन कन्सोल. बघू शकतात ऑर्डरमध्ये पण बघू शकतात ते एरर आलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो मी काय केलेलं आहे, सिम्पलची गोष्ट केलेली आहे की आता कितीही काही पण मला किडे करावेसे वाटलेत अकाउंटमध्ये जाऊन, मी काही पण या इथे मला 1000 क्वांटिटी मारावायचे 10,000 1200 आपल्या साईड आहे 1200 क्वांटिटी मला मारावायचे वाटल्यात, तरी पण मी मारू शकत नाही, कारण मी माझं लॉक केलेलं आहे प्रॉफिट, परमनंटली लॉक केलेलं आहे प्रॉफिट. मित्रांनो हे एक क्षपण अस्त्र आहे, खरंच सांगतो. जेव्हा पण तुम्ही FNO ट्रेडिंग करत असाल किंवा इंटरडे ट्रेडिंग करत असाल, तर कृपया करून जो तुमचा प्रॉफिटचा गोल हिट झाल्यावरती 12 तासासाठी ते अकाउंट मॅन्युअली जाऊन बंद करा. ओके, आता हे डिॲक्टिवेटेड आहे 12 तासासाठी. आता मला बघा, मी उद्या 6 म्हणजे 3 तारखेला मी रात्री, आज रात्री मी 3 तारखेला 3 वाजल्यानंतर मी चालू करू शकतो. म्हणजे उद्या सकाळी मी एनिवेज मी मार्केट ओपन व्हायच्या आधी मी याला ॲक्टिवेट इमिजिएटली करून जाईल आणि मी पाहिजे उद्या परत मी FNO ट्रेडिंग करू शकतो. आहे की नाही मित्रांनो, एक जबरदस्त आयडिया जिकडे आपण फॉर शुअर सांगू शकतो की मला आज 35,000चा प्रॉफिट झालाय. आता कितीही काय झालं तरी माझा प्रॉफिट माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये, माझ्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये येणार. आणि मी कितीही माझी एक जी चूक आहे जी मी सातत्याने करायचो की ओव्हर ट्रेडिंगची किंवा ट्रेडिंग दिवसाची संपल्यावरती परत एकदा ट्रेडिंग करण्याचे प्रयत्न करायचो उगाच तरी काय पण तलब आल्यामुळे, ती आता होणार नाही. सो वापर करा या किल स्विचचा स्ट्रॅटेजिकली दर दिवशी ऑन ऑफ करत, जेव्हा पण तुमचे टार्गेट्स किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर समजा स्टॉप लॉस जरी हिट झाला असेल 10,000 किंवा 12,000, जो पण तुमचा दिवसाचा स्टॉप लॉस असेल 5,000, एकदा स्टॉप लॉस पण हिट झाला तुमच्या टार्गेटचा, तरी पण किल स्विच मारून त्या दिवसाची ट्रेडिंग बंद करा. कारण हे भरपूर फायद्याचं आहे, लक्षात ठेवा. कारण खूपच कमी लोक किंवा कोणच नसेल असं जगात की स्वतःच्या इमोशन्सला तो कंट्रोल करू शकतो आणि त्याला वाटतं की अजून आपण ट्रेड करावा आपले प्रॉफिट्स किंवा लॉसेसच्या डिसिजनमुळे. सकाळी लॉसेस झाली मी संध्याकाळी पण कव्हर करायला बघतो आणि मध्ये तो झटका येतो आणि त्यामध्ये तो झटका जो येतो तो प्लॅन प्रॉफिट्स किंवा लॉसेसपेक्षा मोठा आपल्याला लॉस करून देतो.